जय जवान जय किसान. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेत बदल, लाभार्थींच्या उत्पन्नाबाबत माहितीसाठी प्राप्तिकर विभागाची मदत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गेल्या 7 महिन्यात सुमारे 25,250 कोटीची भावबीज वाटल्यानंतर योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतीमालाचे दर दबावात, हमीभाव केंद्र बंद, कापूस दर घसरले, सोयाबीनला 3,500 ते 4,000चा दर. 2.5 लाख शेतकरी सोयाबीन खरेदीच्या प्रतीक्षेत. नरेंद्र मोदींनी 6,000 रुपये बाजारभाव देण्याच्या आश्वासनाचे काय? शेतकऱ्यांची प्रतिक्रिया. भिकारीही 1 रुपया घेत नाही, आम्ही पीक विमा देतो. कृषी मंत्री कोकाटे यांचे वादग्रस्त वक्तव्य. शहरी गरजू नागरिकांच्या घरासाठी आता प्रधानमंत्री आवास योजना 2.0 ची अंमलबजावणी. सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 ची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. खामगाव बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक. 5,700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळतोय दर. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केला, तुमच्या आशीर्वादाने पुन्हा सरकारमध्ये आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे. शेतकरी मित्रांनो, माहिती सरकारला सरसकट कर्जमाफीचा कुठेतरी विसर पडत आहे. तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजेत. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक जिल्ह्यात सेवालाल भवन बांधा, बंजारा समाजाची मागणी. मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटा तीव्र होणार. यंदा फेब्रुवारी अखेर पारा 40 अंशावर जाणार. तापमानात 0.74 अंशाने वाढ. पहिल्या सोडतीत 1,01,916 बालकांची निवड. अटी प्रवेशाला प्रारंभ. 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घेण्याची मुदत. कागदपत्रे पडताळणीसाठी समिती. शेतकऱ्यांना सरसकट पीक कर्जमाफी कधी? थकीत कर्जाची नोटीस. शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत, तर दुसरीकडे बँकांकडून थकीत कर्जाबाबत नोटिसा पाठवल्या जात आहेत. राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती, पण अद्याप कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या गंभीर होत चालल्या आहेत. विकणे आहे 4,500 एकर शेत जमीन. मनुष्यबळच नसल्याने रत्नागिरीतील ओझरे ग्रामस्थांचा निर्णय. दूध भेसळखोरांचे परवाने रद्द करणार. अन्न व औषध प्रशासनाचे कठोर पावले. दूध भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झाला आहे. दूध भेसळ रोखण्यासाठी आता भेसळखोरांना केवळ दंड ठोकून सोडून न देता त्यांचे परवाने रद्द करण्याची कठोर कारवाई अन्न व औषध प्रशासनाकडून केली जाईल. कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी. शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केल्याने विरोधी पक्ष आक्रमक. महाकुंभाला जाणाऱ्या 18 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू. नवी दिल्ली स्टेशनवर दुर्घटना. कुली म्हणाला, मी 46 वर्षात एवढी गर्दी पाहिली नाही. महाकुंभाला जाणाऱ्या 18 जणांचा चेंगराचेंगरीत मृत्यू. मृतांच्या छातीत आणि पोटात जखमा. सीसीटीव्ही फुटेज सील. लालू म्हणाले, फालतू आहे कुंभ. कोवळ्या हरभरा पिकावर कटवर्म रोगाचा प्रादुर्भाव. जळकोट तालुक्यात शेतकरी संकटात, मदतीची मागणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन व मदतीची मागणी. उत्पादन शुल्काकडून 51 ठिकाणी दारूवर कारवाई.
2,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जवान, जय किसान, जय हिंद.